नमस्कार शिक्षक महोदय, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा पाठ 6 मध्ये स्वागत आहे. सी-टी-ई-टी मराठी पॅडगॉजी आपण पाहत आहोत आणि जवळपास 500 प्रश्नांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. परीक्षेला जाण्यापूर्वी हे 500 प्रश्न जे शिक्षक अभ्यासतील त्यांना नक्कीच पॅडगॉजीमध्ये काहीच समस्या येणार नाही. प्रश्न क्रमांक 71. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या एकाच विषयावर गटचर्चा, भूमिका नाट्य आणि प्रकल्प या 3 वेगवेगळ्या पद्धतींनी शिकण्याची संधी दिली. हा दृष्टिकोन कोणत्या तत्त्वाशी सर्वाधिक सुसंगत आहे? ऑप्शन आहे समान अध्यापन, विभेदीकृत अध्यापन, पाठांतररहित अध्यापन, शिक्षक केंद्रित अध्यापन. शिक्षक केंद्रित नाही आहे, इथे विद्यार्थी केंद्रित आहे, कारण की गटचर्चा होत आहे, भूमिका नाट्य होत आहे, विद्यार्थी स्वतः प्रकल्प करत आहेत. म्हणून सी आणि डी चुकीचं आहे. आणि समान अध्यापन सुद्धा नाही आहे, वेगवेगळ्या पद्धतीने अध्यापन होत आहेत, कारण गटचर्चा दिली आहे, भूमिका नाट्य दिलं आहे आणि प्रकल्प दिला आहे. विभेदीकृत अध्यापन, विभेदीकृत म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं अध्यापन. म्हणून ऑप्शन क्रमांक बी. शब्दावली समजून घ्या. पाठ पाहत असताना आपल्याला आज पेन आणि नोटबुक नक्कीच लागणार आहे, जेणेकरून जे नोट्स आपण पाहणार आहोत ते तुम्हाला लिहिता येतील, कारण शब्दावली खूप महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 72. वायगोस्कीच्या जेपीडी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटचा योग्य अर्थ कोणता? झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट याचा योग्य अर्थ विचारलेला आहे. विद्यार्थी स्वतः करू शकणारे कार्य, शिक्षक करू शकणारे कार्य, योग्य मार्गदर्शनाने विद्यार्थी करू शकणारे कार्य, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक कार्य. जेपीडी याचा अर्थ. तर ह्याचं योग्य उत्तर आहे सी. विद्यार्थी स्वतः करू शकणारे कार्य जेपीडी मध्ये येत नाही, शिक्षक करू शकणारे कार्य हे देखील नाही. ऑप्शन क्रमांक 4 हा चुकीचाच दिसत आहे. योग्य मार्गदर्शनाने विद्यार्थी जे कार्य करू शकतात त्याला आपण बोलणार आहोत झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. यांनी वायगोस्की यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्याला न येणारे पण शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी जे कार्य पूर्ण करतात त्या कार्यासाठी वायगोस्की यांनी जेपीडी ही शब्दावली दिलेली आहे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने. ह्या ठिकाणी मार्गदर्शन हा शब्द महत्त्वाचा आहे. हे मार्गदर्शन सहपाठीयाचं सुद्धा असू शकतं, त्याच्यावर शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं असू शकतं, किंवा एखाद्या जाणकाराचं असू शकतं, किंवा शिक्षकाचं किंवा पालकांचं देखील असू शकतो. मार्गदर्शनाने जे कार्य विद्यार्थी करतात त्याला बोलणार आहोत आपण जेपीडी, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. योग्य उत्तर आहे सी, कारण ते मार्गदर्शन हा शब्द आलेला आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणते मूल्यांकन असेसमेंट फॉर लर्निंगचे उदाहरण आहे? असेसमेंट फॉर लर्निंग. असेसमेंट फॉर लर्निंग याला मराठीमध्ये शब्दावली आहे अधिगमाचे मूल्यांकन. अधिगमाचे मूल्यांकन, असेसमेंट फॉर लर्निंग. तर अधिगमाचे मूल्यांकन हे कधी केले जाते? तर शिकत असताना केले जाते. जेव्हा विद्यार्थी शिकत असतो किंवा शिक्षक जेव्हा आपला घटक विद्यार्थ्यांना समजवत असतो तेव्हा असेसमेंट फॉर लर्निंग केले जाते. अधिगमाचे मूल्यांकन हा मराठी शब्दावली आहे. आणि ह्याच्या विरुद्ध आहे असेसमेंट ऑफ लर्निंग, म्हणजे शिकून झाल्यावर केलेले मूल्यांकन. मराठी शब्द आहे अधिगम मूल्यांकन. लक्षात घ्या काय बोलतोय पुन्हा एकदा. असेसमेंट फॉर लर्निंग ह्याला मराठी शब्दावली आहे अधिगमाचे मूल्यांकन. असेसमेंट फॉर लर्निंग म्हणजेच अधिगमाचे मूल्यांकन हे शिकत असताना केले जाते, मध्ये मध्ये प्रश्न विचारून किंवा काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीनुसार. आणि याच्या विरुद्ध आहे, हा देखील प्रश्न परीक्षेला विचारला जातो, असेसमेंट ऑफ लर्निंग. असेसमेंट ऑफ लर्निंग याला मराठीमध्ये शब्द आहे अधिगम मूल्यांकन. अधिगम मूल्यांकन. एक अधिगमाचे मूल्यांकन जे चालू असताना, आणि अधिगम मूल्यांकन जे शिकवून झाल्यानंतर, म्हणजेच बोर्ड परीक्षा येतील, सत्र परीक्षा येतील किंवा अंतिम परीक्षा येतील, अधिगम मूल्यांकन.
तर प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते मूल्यांकन असेसमेंट ऑफ लर्निंगचे उदाहरण आहे? म्हणजे शिकवत असतानाचे उदाहरण आहे. वार्षिक परीक्षा नाही. वार्षिक परीक्षामध्ये अधिगम मूल्यांकन म्हणजे असेसमेंट ऑफ लर्निंग. युनिट टेस्टचे अंतिम गुण नाही, शेवटचं नाहीये. शिकवत असतानाचं मूल्यांकन विषयी विचारलं आहे. शिकत असताना त्वरित अभिप्राय देणे हे उत्तर योग्य आहे. सी, बोर्ड परीक्षा पण अंतिम मूल्यांकनामध्ये येते, त्यातील देखील उत्तर चुकीचं आहे. आणि ऑप्शन क्रमांक सी, असेसमेंट फॉर लर्निंग, असेसमेंट ऑफ लर्निंग याच्यामध्ये नेहमी कन्फ्युजन असतं आणि याच्यातला एक प्रश्न परीक्षेला नक्कीच दरवर्षी विचारला जातो. पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया. प्रश्न क्रमांक पुढील पाहूया. भाषा शिकवताना विद्यार्थ्यांच्या चुका शिक्षकाने कशा पाहाव्यात? भाषा शिकवताना विद्यार्थ्याच्या चुका शिक्षकाने कशा पाहाव्यात? कमी बुद्धिमत्तेचे लक्षण चुकीचं आहे. आळसपणाचे लक्षण हे देखील चुकीचं आहे. नेगेटिव्ह ऑप्शनकडे घेऊन चाललेत. शिक्षा करण्यासाठी तर बिलकुल नाही, शिक्षा करायचीच नाही आहे. शिकण्याच्या प्रक्रियेतील नैसर्गिक भाग ऑप्शन क्रमांक 1 सोपा प्रश्न होता. हे उत्तर बरोबर आहे. तर चुका करतायत याचा अर्थ हे एक नैसर्गिक भाग आहे शिकण्याची. तर चुका होऊ दे, चुका होऊनच विद्यार्थी शिकणार आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. ब्लूम टेक्सॉनॉमी हा देखील प्रश्न दरवर्षी याच्यावरती 1 मार्क विचारलेच जातात. तर ब्लूम टेक्सॉनॉमी मध्ये इव्हॅल्युएट आणि क्रिएट यांच्यापैकी उच्च स्तर कोणता? हा उच्च स्तर आहे का हा उच्च स्तर आहे? तर याच्यामध्ये अप्लाय हा विचारलाच नाहीये उच्च आहे की नाही ते. एक तर इव्हॅल्युएट विचारलं आणि क्रिएट विचारलं, म्हणून ऑप्शन क्रमांक डी चुकीचा आहे. दोन्ही समान आहेत, दोन्ही समान नाही आहेत. तर प्रत्येकाची स्तर दिलेला आहे ब्लूम टेक्सॉनॉमीमध्ये. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम येतं स्मरण म्हणजेच रिमेंबर. जर हातामध्ये पेन आणि वही असेल तर लिहून घ्या, कारण की ह्याच्यावरती नक्कीच 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो दरवर्षी. ब्लूम टेक्सॉनॉमी सगळ्यात पहिला गोष्ट स्मरण म्हणजेच रिमेंबर, त्यानंतर आकलन अंडरस्टँडिंग, त्यानंतर उपयोग म्हणजेच अप्लाय हा 3 नंबरला आहे. विश्लेषण म्हणजेच अनालिसिस पुढील स्तर आहे. त्याच्या पुढील स्तर आहे मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएट, आणि त्याच्या वरचा स्तर आहे क्रिएट म्हणजेच निर्मिती. म्हणून सर्वात उच्च स्तर विचारला होता म्हणून क्रिएट आहे. निर्मिती मराठीमध्ये शब्दावली. स्मरण, आकलन, उपयोग, विश्लेषण, मूल्यमापन आणि शेवटी म्हणजेच उच्च स्तर निर्मिती ब्लूम टेक्सॉनॉमीच्या अनुसार. पुढील प्रश्नाकडे वळूया. शिक्षकाने विद्यार्थ्यांना कविता वाचून तिचा संदेश आजच्या समाजाशी जोडण्यास सांगितला. हा कोणत्या स्तराचा प्रश्न आहे? पुन्हा एकदा इथे ब्लूम टेक्सॉनॉमीचे स्तर दिलेले आहेत. प्रश्नामध्ये ब्लूम टेक्सॉनॉमी नाही दिली आहे, परंतु स्तर हे ब्लूम टेक्सॉनॉमीचे आहेत. शिक्षकांनी कविता वाचून तिचा संदेश जो मिळाला तो आजच्या समाजाशी जोडायला सांगितला आहे. ह्याच्यामध्ये रिमेंबर आहे का, म्हणजे स्मरण विषयी आहे का? तर स्मरण तर नाही समजत आहे. अंडरस्टँडिंग आकलन आहे का? आकलन पण नाही आहे. अनालिसिस नाही तर इव्हॅल्युएट म्हणजे मूल्यमापन. तर या ठिकाणी मूल्यमापन देखील होत नाही आहे. तर उत्तर आहे अनालिसिस. कारण की या ठिकाणी विद्यार्थ्यांना कविता वाचून तिचा संदेश आजच्या समाजातील जी परिस्थिती आहे यांच्याशी संबंध जोडायला सांगितलेला आहे. माहितीचे घटक तपासून त्याच्याशी संबंध शोधायला शोधायला आहे. आणि विश्लेषण म्हणजे संबंध जोडणे होतो. विश्लेषण म्हणजे तुलना करणे होतो. विश्लेषण म्हणजे कारण शोधणे किंवा परिणाम शोधणे असा अर्थ होतो. तर विश्लेषणासाठी शब्दावली काय आहे बघा. विश्लेषण म्हणजे एक आपण संबंध जोडू, तुलना करू, कारण व परिणाम शोधू म्हणजे आपण विश्लेषण करू. आणि या ठिकाणी संबंध जोडायला सांगितलेला आहे. तर संबंध जोडायला सांगितलेला आहे याच्या म्हणजेच उत्तर आहे अनालिसिस ब्लूम टेक्सॉनॉमीच्या अनुसार. पुढील प्रश्नाकडे वळूया. कन्स्ट्रक्टिव्हिजम नुसार ज्ञान कसे प्राप्त होते? शब्दावली आहे रचनावाद. रचनावाद नुसार ज्ञान कसे प्राप्त होते? शिक्षकांकडून थेट मिळते,
चुकीचे. समाजाकडून, आजूबाजूच्या परिवेशाकडून ज्ञान सर्वप्रथम मिळते विद्यार्थ्याला. पाठांतरातून, हे पण चुकीचं आहे. विद्यार्थी अनुभव व परस्पर संवादातून ज्ञानाची प्राप्ती करतो. स्वतः संवाद करतो आणि स्वतःच्या अनुभवातून नॉलेज घेतो. म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्हिजम नुसार ज्ञान कसे प्राप्त होते. ऑप्शन क्रमांक सी अत्यंत योग्य आहे. इथे रचनावादी शब्दावली आहे. फक्त पुस्तकातून मिळते नाही, फक्त पुस्तकातून नाही मिळत. तो सोपा प्रश्न होता, त्याला रचनावाद समजलेला आहे आणि याची व्हिडिओ आपण स्पेशली रिव्हिजन टेस्टमध्ये दिलेली आहे, तर ती पाहून घ्यावी, कारण की याच्यावरती एक प्रश्न नक्कीच विचारला जातो. प्रश्न हे वेगवेगळे असतील, परंतु संकल्पना ह्या त्याच असतात, शब्दावली त्याच असतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह असेसमेंट मधील फरक दर्शवतो? तर सर्वप्रथम फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि समेटिव्ह असेसमेंट ह्याची पण रिव्हिजनमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे. खूप लहान लहान व्हिडिओज असतात, परंतु एक एक कन्सेप्ट आपण क्लिअर करत असतो. फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि समेटिव्ह असेसमेंट याच्यातून पहिला आपण फरक समजून घेऊया. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे आपण शिकवत असताना केलेले असेसमेंट, शिकवत असताना केलेले मूल्यमापन. समेटिव्ह असेसमेंट, समेटिव्ह हे आपण अंतिम मूल्यमापन करत असतो, म्हणजे सत्र परीक्षा किंवा शेवटचे मूल्यमापन, त्यावेळेला आपण त्यांना ग्रेड देत असतो, त्याची प्रगती तपासत असतो. तो फॉर्मेटिव्ह शिकवत असताना क्लासरूममध्ये, समेटिव्ह म्हणजे शेवटचं असेसमेंट. तर ह्याच्यातील कोणते विधान हा योग्य फरक दर्शवते ते पाहूया. दोन्हींचा उद्देश फक्त गुण देणे आहे, फक्त गुण देणे हा नाही आहे. फॉर्मेटिव्ह सुधारणा करते, समेटिव्ह अंतिम निष्कर्ष देते. बरोबर उत्तर बी, कारण की फॉर्मेटिव्ह सुधारणा करते शिकवत असताना, किती समजलं आहे म्हणजे पुढे कसं समजलं जाईल विद्यार्थ्यांना ह्याच्यावरती आपला अंदाज येतो. तर समेटिव्ह हे अंतिम निष्कर्ष देते, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. फॉर्मेटिव्ह फक्त वर्षाअखेरीस होते, चुकीचं आहे. समेटिव्ह वर्षाअखेरीस होते, वाक्यच चुकीचं आहे. समेटिव्ह मध्ये अभिप्राय दिला जात नाही, हे देखील शब्दावली पूर्ण चुकीची आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थी स्वतःच्या शिकण्याचे नियोजन, निरीक्षण आणि मूल्यमापन करतो, हे कोणते कौशल्य आहे? बघा, वाचून घ्या ऑप्शन एकदा आणि कमेंटमध्ये उत्तरही सांगा. तो योग्य उत्तर आहे सी, मेटाकॉग्निशन. मेटाकॉग्निशन म्हणजे स्वतः शिकण्याचे विचार. विद्यार्थी स्वतः शिकतो, स्वतः नोट्स काढतो, पुन्हा पुन्हा वाचतो आणि स्वतः नोट्स काढून तो जो घटक आहे तो स्वतःहून समजून घेतो. ह्याला आपण बोलणार आहोत मेटाकॉग्निशन. या ठिकाणी विद्यार्थी स्वतः हा शब्द आलेला आहे. स्वतः नियोजन करतोय, निरीक्षण करतोय, मूल्यमापन करतोय, हे मेटाकॉग्निशनचे योग्य उदाहरण आहे. तर मेटाकॉग्निशनवरती देखील प्रश्न विचारला जातो. यामध्ये सर्व काही विद्यार्थीच करत असतो, नियोजन करतो, अभ्यास स्वतःच करेल, नियोजनही स्वतःच करेल, निरीक्षणही करेल, प्रयोगही करेल, सगळ्या गोष्टी विद्यार्थी स्वतःच करत असतो. त्याला आपण बोलणार आहोत मेटाकॉग्निशन. पुढील प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी CTETच्या दृष्टीने सर्वात योग्य अध्यापन कोणते? शिक्षक बोलतो, विद्यार्थी लिहितात. शिक्षक बोलतो, विद्यार्थी लिहितात, हे विद्यार्थी केंद्रित नाही आहे, शिक्षक केंद्रित आहे. या ठिकाणी शिक्षक बोलतोय आणि विद्यार्थी त्याचे विचार लिहित आहेत. विद्यार्थ्यांचे विचार विद्यार्थी लिहित नाहीत, म्हणून उत्तर चुकीचं आहे. केवळ पाठ्यपुस्तक वाचनावर भर दिला जातो, चुकीचं आहे. अनुभवावरती भर द्यायचा आहे. फक्त गृहपाठावर भर दिला जातो, हे देखील उत्तर चुकीचं आहे. फक्त गृहपाठावरती नाही तर प्रत्यक्ष कार्यावरती भर द्यायचा आहे. तर पुढील ऑप्शन आहे विद्यार्थी सक्रिय सहभाग, चर्चा, प्रश्न, चिंतन आणि अनुभवातून शिकतो. रचनावादचं उदाहरण आहे. विद्यार्थी स्वतः शिकत आहे, अनुभवातून शिकत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. पुढील पाठ आपण पाहणार आहोत, पाठ 7. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि जे कोणी शिक्षक CTET परीक्षेला जाणार आहेत आणि पेपर 1 किंवा पेपर 2 साठी भाषा 1 किंवा भाषा 2 साठी ज्यांनी मराठी विषय निवडलेला आहे त्यांच्यासाठी हा चॅनल खरंच उपयुक्त आहे. तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आज्ञा असू द्या. सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा नमस्कार.